आजची रेसिपी आहे पनीर। चला तर मग आता आपण सुरुवात करून घेऊया। पनीर मी मस्तपैकी धुवून घेतलेले आहे आणि कट करून घेतलं आणि मस्तपैकी गरम तेलामध्ये फ्राय करून घेऊया। पनीर फ्राय झाल्याच्या नंतर एका बाजूला काढून घेऊया। नंतर मग आपण सगळे हे मसाला काढून घेऊया। टमाटर, कांदा, सगळं खोबरं बिबरं मस्तपैकी मिक्सरमध्ये वाटून घेऊया। वाटल्याच्या नंतर मस्तपैकी तेलामध्ये सोडून घेऊया। हे सगळं मसाला सोडल्याच्या नंतर हे घरगुती मसाला सगळं टाकून घेऊया। काळा मसाला ते हे टाकल्याच्या नंतर मस्त तेल सुटेपर्यंत मस्तपैकी फ्राय करून घेऊया मसाला। त्याच्यामध्ये पनीर टाकून घेऊया। पनीर पण मस्तपैकी फ्राय करून घेऊया मसाल्यामध्ये आधी। नंतर मग आपल्याला जेवढा रस्सा लागतो तेवढा आपण त्यात पाणी टाकून घेऊया। हे मी पाणी टाकून घेतलं। नंतर पाणी टाकल्याच्या नंतर मस्तपैकी भाजी शिजून घ्या 5 मिनिटासाठी। शिजल्याच्या नंतर थोडंसं मग त्याच्यात लास्टला मॅगी मसाला टाकून घ्या। मॅगी मसाल्याने मस्तपैकी भाजीला चव येते। मॅगी मसाला टाकून घेतला मी। मस्तपैकी भाजीला तरी आलेले आहे त्या। मग नंतर मी पोळ्या टाकून घेतल्या। पोळ्या मस्तपैकी भाजून घेतल्या। पोळ्या बी झाल्या। आता मी ताट वाढून घेतलं बघा। ताट मस्तपैकी मी सजवून घेतलं। आजची रेसिपी आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।